एबी फॉर्म घेत असताना शिंदेंच्या शिवसेनेच्या इथे प्रचंड गोंधळ झालेला आहे। एबी फॉर्म घेण्यासाठी हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे। विजय शिवतारे आणि नीलम गोऱ्हे जिथे बसलेत तिथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची झुंबड उडाली आहे। काही वेळापूर्वी आपण ही चित्र पाहिली। दरवाजा लावून घेतल्यामुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले होते। काही प्रमाणात रेटारेटी इथे झालेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा गोंधळ झालेला आहे। अनेकांना एबी फॉर्म मिळत नसल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते आणि रोष व्यक्त केला जातोय। शिंदेंच्या शिवसेनेचा एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची प्रचंड मोठी झुंबड उडालेली आहे। अनेकांना एबी फॉर्म मिळत नसल्याने शिवसैनिक संतप्त झालेले आहेत। नीलम ताई त्यांनी माझा फॉर्म घेतला, बरोबर दिला, त्यांनी तिथपर्यंत पोहोचवायला सांगितलं, पण त्यांनी माझा फॉर्म दिलेला नाहीये मला। चोरला फॉर्म त्यांनी माझा फॉर्म त्यांनी चोरलेला आहे। ते हर्षवर्धन पवार आणि खुळे यांनी दिला त्यांच्याकडे दिलेला आहे। नाही, त्यांनी जबाबदारी गोलगाव शेरी म्हणून त्यांच्याकडे फॉर्म दिला नाही। त्यांनी माझा फॉर्म वार्ड ऑफिसने मला द्यायला पाहिजे। नाही, मी फॉर्म नाही दिला तर मी स्वतःला संपून टाकलं। नाही, माझे कष्ट आहे। 2 तासाच्या आत माझा तिथं फॉर्म, मी जायच्या आधी तिथं फॉर्म आला पाहिजे। मी आता वार्ड ऑफिसला जाणार आहे। नाही, मी जायच्या आधी तिथं माझा फॉर्म आला पाहिजे। मला काय सांगायचं नाही। तर ही प्रतिक्रिया आपण पाहिली आहे। माझा फॉर्म चोरला असा आरोप या इच्छुक उमेदवारानं केलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे, साहेब आज तुम्ही पुण्यात जे नेते पाठवले, ज्या लोकांना जबाबदारी दिली, यांनी हा शिवसैनिक करा संपवला। कारण इथं आता एबी फॉर्म वाटतं हे सांगतात। एबी फॉर्म हे कधीच वाटून झालेले आहेत, सगळ्यांना अंधारात ठेवून आणि आमच्यावर शिवसैनिकांवर आज म्हणून त्यांच्याकडे दिलाय, पण त्यांनी मला फॉर्म दिला नाही, मला फोन सुद्धा केलेला नाही, मला पाहिलं सुद्धा नाही, त्यांनी फोन सुद्धा नाही आलेला मला त्यांचा। म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला मिळणार आहे उमेदवारी? मिळणार आहे उमेदवारी, कारण नीलमताईशी मी सकाळी बोलले होते। नीलमताईंना माझा सकाळी 8 वाजता फोन झाला होता। त्याच्या आधी पण नीलमताई मला म्हणल्या होत्या की ताई फॉर्म सक्सेस करा, तुम्ही व्यवस्थित भरा ताई फॉर्म, तुम्हाला उमेदवारी देते मी। आणि आता सुद्धा नीलमताईंनी मला तेच सांगितलं, ताई तुमचा फॉर्म दिलेला आहे मी, तिकडे ते अजय भोसलेंनी ते पवारांकडे दिलेला आहे। दादा मला थकले मी आता मला। बरं, मग काय आता पुढे पाऊल काय, म्हणजे काय करणार, काय पाऊल? त्यांनी माझा फॉर्म द्यावा आणून, नाही तर मी त्यांच्यावर कारवाई करणार। मी त्याच्या फॉर्मवरती पण कारवाई करणार। मला त्यांनी माझा फॉर्म आणून द्या, बस, मला काय बाकी बोलायचं नाही। आतमध्ये नेते काय सांगतायत, तुम्ही अक्षरशः म्हणजे रडता इथं? नेते सांगतायत तुमचा फॉर्म हर्षवर्धन पवारनी नेला, किरण साळी तेच सांगतात, अजय बापू तेच सांगतात, सगळे तेच सांगतायत। मी आत्मदहन करणार आहे, बाकी मी काय करणार नाही। माझा फॉर्म मला मिळाला तर बरं आहे, नाही तर मी स्वतःला संपून टाकणार, बाकी काय नाही। म्हणजे असा गोंधळ आहे सगळा? मला बोलवलं होतं की तुम्हाला हॉटेलवर बोलवलंय, माझं नाव जयश्री वसंत पारख। आता काय परिस्थिती आतमध्ये? म्हणतात की तुमचा फॉर्म लिहिलाय पुजारी साहेबांनी, ह्यानी त्यांनी, आणि काही समजत नाहीये काय नाही ते। अर्थात जर आपण बघितलं तर शिंदे शिवसेना या ठिकाणी गोंधळ पाहायला मिळतोय। जे उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांना फॉर्म देण्याचं सांगण्यात आलेलं होतं, मात्र त्यांना फॉर्म दिला जात नाही आणि त्यामुळं सगळा गोंधळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षरशः जे उमेदवार आहेत ज्यांना फॉर्म मिळायला अपेक्षित होतं त्यांना मिळालेलं नाही आणि त्यामुळं हा सगळा गोंधळ इथं पाहायला मिळतोय। आणखीन एक मिनिट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।